जिल्हा परिषदेच्या मेदनकरवाडी गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि पक्षाचे इच्छुक उमेदवार अशोक खांडेभराड यांच्या निवडणूक प्रचारासाठी लोकवर्गणीचा श्री गणेशा सामाजिक कार्यकर्ते रामहरी नामदेव आवटे यांच्याकडून निवडणूक निधी म्हणून अशोक खांडेभराड यांच्याकडे 2,11,000 रुपयांचा निधी सुपूर्त। अशोक खांडेभराड यांच्यासाठी मतदार लोकांनीच प्रचार कार्यात घेतली उडी। यावेळी हबप मुक्ताजी महाराज नाणेकर, वाकी गावचे माजी सरपंच रामभाऊ टोपे, अशोक मुके, भाऊसाहेब पुटे आणि मुरली बौले आदींची उपस्थिती। आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या माघारीच्या पहिल्याच दिवशी एकूण 3 अपक्ष उमेदवारांनी घेतली माघार। चाकण नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक 7 मधून अपक्ष उमेदवार दीपाली विश्वनाथ शेवकरी यांनी घेतली माघार। राजगुरुनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी 2 उमेदवारांनी घेतली माघार। प्रभाग क्रमांक 6 मधून अपक्ष उमेदवार मयुरी वैभव पंडित आणि सोमनाथ नारायण ढोले यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे। आळंदी नगर परिषद निवडणुकीमध्ये पहिल्या दिवशी एकही माघार नाही। आता शहरातील प्रभागात मनधरणीचा खटाटोप सुरू। माघारीनंतर लढतीचं चित्र होणार स्पष्ट। पाईट येथे श्री कुंडेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या घाट रस्त्यावरील अपघातग्रस्त 30 जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीमधून अर्थसहाय्य। महिलांच्या उपचारावर झालेला खर्च संबंधित रुग्णालयांना अदा। मुख्यमंत्री सहायता निधीतून तब्बल 80,25,698 रुपये इतका निधी मंजूर। मोशी येथील साईनाथ हॉस्पिटल, राजगुरुनगर येथील शिवतीर्थ, पोखरकर, सुश्रुत, गावडे, केरवेल आणि साळुंके या रुग्णालयांना देण्यात आला उपचार खर्च। पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार दिलीप मोहिते, विशेष कार्यकारी अधिकारी दिगंबर रौंदळ यांच्या विशेष प्रयत्नाबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जयसिंग दरेकर यांनी मानले आभार। ठिकाणस्थळ येथील जिल्हा परिषद शाळेत 6वीत शिकणाऱ्या पितृछत्र हरपलेल्या निराधार त्रिवेणीला मुंबईतून अदृश्य हातांची शैक्षणिक मदत। त्रिवेणीला मिळालेल्या सोशल मीडियातील मायेबद्दल सर्व स्तरातून कौतुक। रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष नरेश हेडा, ठिकाणस्थळ शाळेतील शिक्षक प्रतिनिधी संजय घुमटकर, खेड तालुका वन्यजीव संरक्षक संस्थेचे संचालक चेतन गावडे, कडधे येथील महादेव दरा शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली नाईकरे आणि महेश दळवी यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनीला मदत सुपूर्द। मोहकल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील मुख्याध्यापक संजय नाईकरे यांच्या समाज माध्यमांवरील सामाजिक आणि शैक्षणिक पोस्ट पाहून नेटकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद। खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भात काढणीच्या कामाला वेग, झोडपणीची कामही युद्ध पातळीवर। मजूर टंचाईवर मात करीत भात उत्पादक शेतकरी आधुनिक यंत्रांचा वापर करून करतायत झोडणी। झोडणी यंत्रामुळे कमी वेळेत अधिक काम होत असल्याने आधुनिक यंत्रांमुळे शेती फायदेशीर ठरते। राजगुरुनगर वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून निमगाव येथील भोंडवे वस्तीमध्ये बिबट पकडण्यासाठी लावला पिंजरा। बिबट्याच्या बंदोबस्तासाठी लावलेल्या पिंजऱ्यामुळे रहिवाशांनी व्यक्त केले समाधान। जिल्हा परिषदेच्या रेटवडी गटातील इच्छुक उमेदवार राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अश्विनी राजेंद्र पाचारणे यांच्या पाठपुराव्याला यश। वाढता बिबट मानव संघर्ष चिंताजनक, बिबट्याच्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली। चाकण एसटी बस स्थानकात धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीने माचीस दिली नाही म्हणून चाकू हल्ला। 17 नोव्हेंबरच्या रात्री 10च्या सुमारास तळेगाव शिक्रापूर रस्त्यावर घडला प्रकार। खिशातील 33,500 रुपयांची रोकड, मोबाईल हिसकावून दोघांनी ठोकली धूम। एकाला चाकण पोलिसांनी केली अटक। चाकू हल्ल्यात सुरेश शांताराम चव्हाण वय 32 हा कामगार जखमी। अक्षय सुभाष पवार वय 26 याला बेड्या,
त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध जारी. शिक्रापूर चाकण रस्त्यावर दुचाकीस्वाराची घेतलेली लिफ्ट वृद्ध महिलेच्या जीवावर बेतली. टेम्पोची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात सिंधुबाई पांडुरंग शेळके वय वर्ष 65 या महिलेचा मृत्यू. साबळेवाडी गावच्या उतारावर 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास घडली घटना. चाकण पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद.